सर्वांना प्रतिभा सराफचा आदरपूर्वक नमस्कार। आज सर्जनशील शब्दवेध साहित्य संमेलन हे 5वे संमेलन शेगाव या संतभूमीत संपन्न होत आहे आणि या निमित्ताने आपल्याला जे संमेलनाध्यक्ष लाभले आहेत ॲडव्होकेट धनराज वंजारी हे आपलं सौभाग्य आहे आणि त्या निमित्ताने मी त्यांना फक्त मोजून 6 प्रश्न विचारणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या समोर उभं राहील अशा तऱ्हेने हे सगळे प्रश्न मी काढलेले आहेत। एक छोटीशी गोष्ट त्यांच्याविषयी मला सांगावीशी वाटते। शेंदूरजना घाट अशा छोट्याशा खेडेगावात ॲडव्होकेट धनराज वंजारी यांचा जन्म झाला। साधारण ते 1ली-2रीत असतील शाळेमध्ये, तर एक दिवशी सकाळी त्यांनी खूप रडायला सुरुवात केली आणि ते अशासाठी रडत होते की त्यांना शाळेत जायचं होतं आणि त्यांच्या आईने सांगितलं की बाबा आज सुट्टी आहे शाळेला, रविवार आहे। त्यांचं मन मानत नव्हतं आणि त्याची आई म्हणाली पोट्ट्या, मला वाटतं विदर्भामध्ये प्रेमाने पोट्ट्या म्हटलं जातं, चल तुला शाळेत घेऊन जातो। आणि मग गणवेश त्यांना घातला आणि त्यांना शाळेत घेऊन गेल्या त्या। तेव्हा शाळेची दारं ही बंद होती आणि त्या लहानच्या मुलाला असा प्रश्न पडला आयुष्यामध्ये की ज्ञान मंदिराची कवाडं कशी काय बंद असू शकणार। आणि त्या दिवसानंतर त्यांनी तो प्रश्न आपल्या मनात ठेवला आणि आयुष्यामध्ये खूप सारं शिक्षण घेतलं। मी थोडंसं काही वाचून दाखवते की त्यांनी MSc रसायनशास्त्रामध्ये केलं, MA लोकप्रशासनामध्ये केलं, LLB त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये केलं ज्याच्यात त्यांना सुवर्ण पदक लाभलेलं आहे, MPhil मानसशास्त्रात केलं। म्हणजे तुमच्या लक्षात किती व्हेरिएशन काय असे आणखी काय काय केलंय त्यांनी, पण आता मी थांबते। तर असे उच्च विद्याविभूषित असे ते धनराज वंजारी। त्यांनी MSc केमिस्ट्री केल्यावर कॉलेजमध्ये रसायनशास्त्र या विषयाचे ते प्राध्यापक झाले, शिकवायला सुरुवात केली त्यांनी। पण केवळ आईच्या इच्छेखातर त्यांनी पोलिसी गणवेश आपल्या अंगावर चढवला आणि 35 वर्ष त्यांनी पोलीस खात्यात नोकरी केली। आपण त्यांच्यातला जो प्राध्यापक होता तो त्यांनी कायम अबाधित ठेवला। तर सत्यशोधक साहित्य संमेलन अध्यक्ष, अखिल भारतीय संत साहित्य परिषद अध्यक्ष अशा भव्य व्यासपीठावरून त्यांनी आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत। आणि जेव्हा धनराज वंजारी आपल्या भूमिका मांडतात तेव्हा ते काही राखून ठेवत नाही, त्यांना जे वाटतं ते सांगतात। त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला साहित्यामध्ये कोणताही प्रश्न असो, राजकारणात असो, समाजकारणात असो, शैक्षणिक क्षेत्रात कोणताही प्रश्न असो, तुम्ही त्यांना अगदी मध्यरात्री सुद्धा फोन करू शकता आणि त्याचं उत्तर त्यांच्याकडे कायम तयार असतं। तर असे हे धनराज वंजारी, त्यांना मी पहिला प्रश्न विचारते की त्यांचा एक विज्ञानेश्वर नावाचा लेख मी वाचला, विज्ञानेश्वर, आणि त्यांनी तर स्वतः रसायनशास्त्राची प्राध्यापकी केली आणि अध्यात्म हे सुद्धा ते ओढून प्यायलेले आहेत। हे कसे ओढून प्यायलेले आहेत ते तुम्हाला त्यांच्या वक्तव्यातून जाणवेल। तर विज्ञानाला ईश्वराशी किंवा अध्यात्माशी त्यांनी कसं निगडीत केलं याचं मला नेहमीच नवल वाटत आलेलं आहे। या संदर्भात ते स्वतःचा 2 तासाचा कार्यक्रम करतात आणि या कार्यक्रमामध्ये ते या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही व्यवस्थित वापर करतात। तर आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की विज्ञानाला तुम्ही कसे काय अध्यात्माला जोडलं आहे। धन्यवाद प्रतिभा। सर्वप्रथम तुझे आभार आणि तुझ्यानंतर माझ्या लाडक्या बंधू भगिनी ऑडियन्सचे आभार की तुम्ही अर्धवट इथे माझा भाषण आहे
ते वाचन झाल्यानंतर परत जेवणानंतर एवढ्या मोठ्या संख्येने हजर आहात. तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता, कारण मी येताना मला 1-2 जण भेटले, सर आम्हाला पण तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. माईक उपलब्ध करून दिला जाईल, तुम्ही विचारू शकता. खरं तर मुलाखत अशीच असली पाहिजे. प्रतिभा तू ही सहमत असेल माझ्या बोलण्याची की मला काय वाटतं ते मी बोलेल, पण जो मला ऐकतोय त्याच्या मनातला प्रश्न तो ऍड्रेस होतोय का, त्याला त्याचं उत्तर मिळतं का? ते जर मिळत नसेल तर मला वाटतं काही प्रश्न तू अलाव करावे. विनंती मान्य झालेली आहे. पहिल्यांदा तुझे आभार मानले, परत एकदा आभार म्हणून तुझ्या प्रश्नाचं थेट उत्तर देतो की अध्यात्म आणि संत धर्म या संकल्पनेच्या पलीकडे समाजाला कसं न्यायचं त्याची हातोटी जर कोणाला येत होती तर ती संतांना येत होती. मग संतांनी ठरवलं की हे कसं करायचं. विविध धर्म आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे धर्म आहेत. काही सुंदर त्यांना हे सुचलं की सगळे धर्म एकच मूल गंभीर तत्व सांगतात. मग मूलतत्व जर आपण राखलं, उपासलं आणि त्याला उपासणुकीसाठीची आवरण लावलेली आहे, ती आवरण जर आपण दूर केली तर मूळ अध्यात्मापर्यंत आपण पोहोचू शकतो. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर केळाचं फळ, केळाची साल रंग बदलू शकते, हिरवी असते, पिवळी होते, काळीही पडू शकते. आता नवीन प्रयोग बॉटनीमध्ये निघाले, तुम्हाला पाहिजे त्या सालीच्या रंगाचं केळ उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं. पण केळाच्या आतला जो गरा आहे तो गरा काही बदलता येत नाही, तो आहे तसाच राहतो. ते अध्यात्म आहे आणि केळाची साल हा धर्म आहे. ज्या धर्माच्या मागे तुम्ही जाल तर कधी ना कधी त्या सालीवरून पाय फिसकून कंबर न मोडल्याशिवाय राहणार नाही, असं माझं नाही, तुकारामाचं म्हणणं आहे. आणि म्हणून तुकाराम म्हणतात की देव आहे अंतर्यामी, व्यर्थ इंगित चित्तगामी, तुका म्हणे मूळ जना देव तेही का पाहिजे. आता वेदांचा खरा संदर्भ जो तुम्हाला वेद सांगतात की एकम ब्रह्मा म्हणजे अद्वैत आहे. द्वैत आणि अद्वैत याच्यातला फरक स्पष्ट करताना दोन नसून एकच आहे. फक्त दोन रूप आहेत आणि या दोन रूपाला तू एकम दृष्टीने जेव्हा बघायला लागशील तेव्हा तुला आध्यात्मिक संदेश आपोआप मिळतो. त्याच्यासाठी धर्मामध्ये जायची गरजच नाही. मुसलमान धर्म बघायची गरज नाही, हिंदू धर्म बघायची गरज नाही, पारसी कशाची गरज नाही. तर अशा रीतीने धर्माच्या पलीकडे जाऊन जेव्हा समाज विचार करायला लागेल तर कशाचा विचार करेल हे संतांना उमगलं आणि त्यांनी अध्यात्म शोधून काढलं. आता अध्यात्म हे खरं काय आहे म्हणून मी म्हटलं की सत्य काय आहे. म्हटलं सत्याचा बहुदय अंत तो खरं सांगत, तर त्याच्यातलं सत्य मर्म संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीमध्ये लिहिलं. खर तर प्रतिभा म्हणजे सांगितलं की मी कसा इकडे वळलोय. माझी आई जी मध्य प्रदेशात होती तिचं असं मानणं होतं की जगातला सगळा पॉवरफुल माणूस जर कोण असेल तर तो म्हणजे पोलीस ठाण्याचा दरोगा असतो. तिला जर तुम्ही विचारलं असतं की भारतातला मोठा कोण पंतप्रधान की दरोगा, तर ते म्हणजे ते पंतप्रधान नाही, दरोगा. तर मी जेव्हा MSc शिकून कॉलेजला प्राध्यापक झालो तिला आनंदाने सांगायला गेलो तर म्हटलं एवढं काय शिकून प्राध्यापक झाला, मास्तर करण्यासाठी काय उपयोग आहे, कमीत कमी दरोगा ते कुणाला पाहिजे होतं. त्यावेळेस MPSCची लगेली परीक्षा झाली, MPSC दिली, महाराष्ट्रात पहिला होतो, सिलेक्ट झालो आणि सब इन्स्पेक्टर झालो. तिथून इन्स्पेक्टर होता असिस्टंट कमिशनर म्हणून 36 वर्षाच्या नोकरीनंतर रिटायर्ड. आईच्या इच्छा कादर केली. आता ज्ञानेश्वर स्वामी आणि माझी आई त्याच्यात एक संबंध आहे. मला जे पुस्तक तिथं लिहिलेलं ठेवलं आहे स्टॉलवर अमृतसर गोळे, त्याच्यात हा उल्लेख आहे की जेव्हा मी आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी म्हणून युनोच्या प्रतिनियुक्तीवर माझं सिलेक्शन झालं, संयुक्त राष्ट्र संघाचं ऑफिस तिथे भारताचं नेतृत्व, भारताचं रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व केलेला मी पोलीस अधिकारी. आणि तिथे जाण्याच्या आधी मी आईला भेटलो तर आईने माझ्या हातात ज्ञानेश्वरीची परत ठेवली, म्हणाली हे तू वाच. आणि तिथे -17 डिग्री बर्फ सगळा, कुठे बाहेर पिंडा करायची सोय नसायची.
तेव्हा ज्ञानेश्वरीच्या अंतरंगात मी शिरलो. तर ज्ञानेश्वरीच्या अंतरंगात शिरल्यावर मला वाटलं मी उगाच बसला असेल आणि डोस्टोव्स्की आणि लिओ टॉल्स्टॉय आणि बाकीच्या सगळ्या फिलॉसॉफर सायकोलॉजिस्ट सायमन फ्रुइड सारखे वाचत बसलो. हे सगळं तर मला याच्यात दिलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीशी नातं जुडलं. आणि पहिली ओवी जी मी तुम्हाला तुमच्या समोर होतो, फक्त 9 शब्द आहेत. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा. ओम नमो आद्या, नमन करतो कोणाला? आद्याला. आद्या म्हणजे काय? कुठल्याही जगातल्या भाषेमध्ये मी जर्मन भाषिकांसोबत पण याच्यावर डिबेट केलं. जगातल्या कुठल्याही भाषेमध्ये आपल्या ज्ञानेश्वरीचा आद्या एवढा प्रगल्भ मराठी शब्दच नाही. प्रायमल सबस्टन्स असे 2 शब्द मिळून इंग्रजी भाषा आद्याचा अर्थ लावते. त्याचा अर्थ असा की जे काही ग्रह, सूर्य, चंद्र, तारे, आकाशगंगा, ब्रह्मांड निर्माण होण्याच्या आधी जे काही होतं त्याला आद्या म्हटलेलं आहे. त्याच्यापासून ही सृष्टी निर्माण झाली, इंक्लुडिंग वी ऑल ह्युमन बिंग्स. तर तो आद्या, त्याला नमस्कार करून ज्ञानेश्वरांनी बघा 16 वर्षाचं पोर हे किती विचाराने प्रगल्भ आहे आणि तत्कालीन समाजाने त्यांच्यावर किती अन्याय त्या काळात केले हे तुम्ही लक्षात घ्या. पण तरीही सत्याचा अंत त्यांनी शोधला. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्य. त्याचं प्रतिपादन, आद्याचं प्रतिपादन वेदाने होऊ शकते. म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद हे वेद नाही म्हणत आहे ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर म्हणतोय वेद म्हणजे विद धातूपासून निर्माण झालेला आणि विदचा अर्थ ज्ञान. ज्याचं प्रतिपादन फक्त ज्ञानाने होऊ शकते. जय जय संवेद्या, स्वतःची संवेदना स्वतः नसलेला, त्याला चार्जिंग करायला आयफोनचं किंवा सॅमसंगचं चार्जर लागत नाही. ही सेल्फ चार्ज. आणि मग त्याचं रूप बघायचं झालं तर जय जय संवेद्या आत्मरूपा. जे जे काही तुमच्या ठिकाणी बसलेले आहे सगळे प्राणी मात्र आहे किंवा निर्जीवही असतील. झाड, फुलं, फळं जी काही सृष्टी तुमच्या समोर आहे त्या सृष्टीत चराचरात भरून उरलेला जो परमात्मा रूपी विश्व चैतन्याचा अंश आहे त्याचा आत्मरूपी अंश मी आहे. एवढी समज म्हणजे अध्यात्म. पहिल्या ओम नमोच्या अध्यात्मला अध्यात्म आणि शेवटच्या आत्मरूपातलं आत्म, आद्य अधिक आत्म इज इक्वल टू अध्यात्म. मला तर वाटतं आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना, त्या पाठच्या भागावर बसलेले जे विद्यार्थिनी आहेत, बाळांनो तुम्हाला अशा पद्धतीनं मॅथमॅटिकच्या समीकरणातून जर अध्यात्म शिकायला मिळालं तर काय चुकेल का? नाही चुकणार ना. या मुलांना कळेल. आज ज्या शाळांमध्ये कधी कधी एवढे भीषण प्रसंग आहे. प्रतिभा पण खूप शाळांमध्ये जाते. मुसलमान मुलं हिंदू मुलांच्या बाजूला बसतात, ख्रिश्चन मुलं त्यांच्याबरोबर भांडतात. अरे त्यांच्यामध्ये हे बीज कोणी टाकलं? ते दूर करायचं असेल तर आमचे ज्ञानेश्वर मौली त्याला सहकार्य करू शकते. फक्त प्रश्न आहे की आमच्या शिक्षण प्रणालीने हे संत आमचे अध्यात्म विज्ञान विद्यापीठ निर्माण करून शिकवले पाहिजे. खूप चांगला प्रतिसाद देत आहात. माझं लक्ष आहे की सगळेजण खूप मन लावून ऐकत आहेत. धनराज वंजारी असं म्हणतात की अध्यात्म हा विषय तुम्ही रिटायरमेंट नंतर शिकण्यासारखा नाही आहे. तो तुम्ही जेव्हा प्रायमरी शाळेमध्ये असता तेव्हापासून अध्यात्म हा विषय शालेय अभ्यासक्रमात असायला हवा. आणि हा विषय मला वाटतं शिकवण्यासाठी धनराज वंजारीला तिथे पाठवायला हवं. तर त्यांना खरोखरी ती अध्यात्माची गोडी लागेल. आपण संत भूमीत आहोत. मला खूप छान वाटतंय. सर काल तुम्ही इथे नव्हतात. काल इथे खूप असे पत्रकार आले होते. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. 20-22 पत्रकार इथे आलेले होते. आम्हाला इतका आनंद झाला की इथे काहीतरी असं साहित्य संमेलन घडवून आणलं जात आहे याचा त्यांनाही खूप आनंद झाला की काहीतरी ऐकायला मिळणार आहे. इकडच्या लोकांना, इकडच्या विद्यार्थ्यांच्या कानावर काहीतरी चांगलं पडणार आहे. यासाठी ती वर्तमानपत्र काय करतात तर ते समाजाचा आरसा आहे.
वर्तमानपत्रातूनच आपण खूप गोष्टी वाचत आणि शिकत आजपर्यंत मोठे झालेले आहोत. तर सगळ्या पत्रकारांचे परत या निमित्ताने मी आभार मानते की त्यांनी सगळ्या या न्यूज दिल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात शेगावकर पण इथे आलेले आहेत. आपले ज्येष्ठ पत्रकार म्हणजे कुमार केतकर, ज्यांना आपण प्रतिभाशाली तत्वचिंतकही म्हणू शकतो. त्यांनी धनराज वंजारींविषयी काय लिहिले बघा, की समाजात आता आदर्शच उरलेले नाही आणि जीवनात आशा राहिलेली नाही असे समजणाऱ्या युवक युवतींना मुख्यत्वे कोवळ्या अमृत क्षणांमध्ये एक वेगळाच साक्षात्कार होतो. आता हे कोवळे अमृत क्षण म्हणजे काय, तर हे धनराज वंजारींचं पुस्तक आहे, जे आपण आवर्जून विकत घेऊन वाचावं असं पुस्तक आहे. अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन वारकरी परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांनी सुद्धा धनराज वंजारींच्या पुस्तकावर लिहिलेलं आहे. आणि त्यांनी असं लिहिलंय की हे अमृतचे कोवळेचं प्रकाशनच डॉक्टर मोरेंच्या हस्ते झालेलं आहे. आणि त्यांनी असं लिहिलंय की आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांचा अभ्यास आणि समाजातील अनेक क्षेत्रांमधील बऱ्या वाईटाचा साक्षात अनुभव याची पार्श्वभूमी लाभलेल्या धनराज वंजारींना आपली विचारशक्ती जणू पणाला लावून वेचलेले परंपरेतील अमृत क्षण कोवळे भरकटत चाललेल्या समाजासाठी संजीवनी ठरावे इतकं समर्थ आहे, एवढे समर्थ आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की डॉक्टर सदानंद मोरेंनी सुद्धा या पुस्तकाचं खूप कौतुक केलेलं आहे. तर या पार्श्वभूमीवरच मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की आपण संत अभ्यासक आहात, संत साहित्यात निरूपणकारी आहात, तर अधिकारवाणीने संत साहित्य या विषयावर आज तुम्ही मार्गदर्शन करावं आणि संत साहित्याकडे तुम्ही कसे वळलात ही थोडीशी परत एकदा पार्श्वभूमी आम्हाला सांगून आजच्या काळात संत साहित्याची गरज यावरही भाष्य करावं. खरं तर संत साहित्याची खरी गरज आज विद्यार्थ्यांना, जे पौगंड अवस्थेत आहे, कुमार अवस्थेत आहे, त्या विद्यार्थ्यांमध्ये नशा, इकडे तिकडे मन भरकटणं पासून तर लैंगिकतेचे एवढे भयानक प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत की त्या प्रॉब्लेम पुढे हे लोक उद्या येणारी पिढी टिकेल की नाही माहिती नाही. LGBTQIS एवढे प्रकार जेव्हा बघितले आणि अभ्यासले तेव्हा मला पहिल्यांदा असा फील झाला की या समाजामध्ये पूर्ण पुरुष आणि पूर्ण स्त्री शिल्लक आहे की नाही. पुरुषांमध्ये पौरुष गुण कमी आहेत, स्त्रियांमध्ये स्त्रीत्वाचं महत्व कमी झालेलं आहे. असं असताना हा समाज कुठे जाईल. मग अशा वेळी गरज आहे आत्मबोध आणि त्याआधी आवश्यक असलेला आत्मशोध घेण्याची. आणि ते वय म्हणजे तुमचं टीनेज. गंमत म्हणून सांगतो की मराठी हिंदीमध्ये तो उल्लेख येत नाही, पण इंग्रज आपल्यापेक्षा हुशार आहे. त्यांनी आकडे लिहिताना अंकाचे लिहिले की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि आफ्टर 12 देयर इज अ बेल 13 14 15 16 टिन. ये घंटी क्या है? ये खतरे की घंटी है, क्योंकि जितने लफड़े होने हैं जिंदगी में वो इसी लाइफ, इसी एज में, इसी उम्र में होते हैं. हे टीनेज एवढं महत्वाचं आहे. काय एवढं महत्वाचं टीनेज आहे? तर संत साहित्य तुम्हाला सांगतं की या टीनेज मध्ये बुद्धीचा फुलोरा होतच आहे. मतीवरील ज्ञानेश्वर लिहितात. हे खरं एक मॉडेल निर्माण करून विद्यार्थ्यांना संत कसे शिकवावे हे एक प्रणाली शिक्षणाची ठरली गेली पाहिजे. वसंतराव फुटकेट बरोबर आता बोलताना तेच बोलणं होत होतं की वसंतराव म्हणाले की संतांचं एवढं गाढ तत्वज्ञान आहे, अध्यात्म आहे, हे सगळं कसं शिकवायचं आणि त्याच्यासाठी एक मॉड्यूल डेव्हलप करावं लागेल.
आणि बुद्धी आणि मन हे दोन अतिशय नाजूक पैलू. ज्याला माझे विद्यार्थी मित्र EQ आणि IQ म्हणतात, इंटेलिजन्स क्वोशंट बुद्ध्यांक आणि भावनिक क्वोशंट, इमोशनल क्वोशंट भावना. या दोन मधून ते दोन मध्ये जे द्वंद होतं ना, त्या वयात इतकं भयानक आणि इतकं प्रचंड वेगाने हे द्वंद होत असतं. आणि त्या द्वंद्वामध्ये भावना नेहमी विचार करते की मी बुद्धीच्या वर केव्हा जाऊ. आणि ज्या ज्या मुलांमध्ये टीनेज मध्ये भावना ही बुद्धीवर हावी होते त्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम होतात. म्हणून त्यांना त्यांचं मन दुसरीकडे वळवून या इंटेलिजन्स विभागाकडे मन आणलं गेलं पाहिजे. एकदा का तुम्हाला ती गोडी निर्माण झाली आणि संत साहित्याचं मर्म कळलं की मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे अस्तित्व का मिळालेलं आहे. जेम्स विलियम म्हणतो तसा, दिस युनिवर्स इज इमेज ऑफ रिझन्स. हे विश्व कारणांचं प्रतिबिंब आहे. विनाकारण इथे काही होत नाही. तुम्ही जन्माला आलात, तुम्ही काही कोणावर मेहरबानी केली नाही. तुम्ही असं म्हणू नका आई वडिलांना की आमच्या आई वडिलांनी आम्हाला जन्माला घातलेलं आहे. तुम्हाला जन्म घ्यायचा होता आणि म्हणून तुम्ही जन्माला आला. तुम्ही तुमचे आई वडील निवडले. अख्खं चित्रच बदलून जातं हा विचार आला. याला साह्यभूत आधारभूत कोण आहे? हे गर्भस्थानातला संत ज्याचं नाव आहे खलील जिब्रान. खलील जिब्रानचे बरेच संत पण रमेश खुसरो आणि बाकीच्या ह्याच्यातून आलेले. ते म्हणतात हे वय अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि याच वयामध्ये उधर जो मुझसे नजर मिली इधर ये दिल दीवाना हुआ है. होतं का नाही या वयामध्ये? उधर जो मुझसे नजर मिली इधर ये दिल दीवाना हुआ है. अरे हमारी तो दुनिया बदल के रख दी. नजर का मिलना बहाना हुआ. एक बहाना कुठेतरी लागतो. संत म्हणतात, सुफी म्हणतात, हे आयुष्य घडायला किंवा बिघडायला एक क्षण काफी आहे. तुम्ही ज्या नजरेने त्या संत साहित्याकडे बघता, आज आमच्या युवकांची दृष्टी काय आहे? प्रवीणच्या हिरिरीने आज काम करतोय. युवकांची दृष्टी काय आहे? संत साहित्य हा काहीतरी ते म्हातारा झाल्यावर ते कीर्तन भजन सप्ते पूजा वगैरे त्याच्यासारखं. तसं नाहीये. ते फार तुमचं आहे आणि हे आपलं दुर्दैव आहे की आपण त्याच्यामध्ये जात नाही. परंतु या वयातल्या विद्यार्थ्यांनी आपला बुद्ध्यांक आणि भावनांक हा साधूत राखण्यासाठी म्हणून हे बघितलं पाहिजे आणि बुद्ध्यांक आणि भावनांकामध्ये EQ आणि IQ मध्ये एक बॅलन्स ठेवला पाहिजे. तुम्ही म्हणतात बॅलन्स ठेवायचं कोणी कुठं पाहिजे? इंजेक्शन पावडर चूर्ण बिर्ण भेटते काय? बॅलन्स ठेवायचं ते चूर्ण घेतल्यावर बॅलन्स अशी गोळी औषध कुठे नाही. त्या बॅलन्सचं नाव आहे विवेक. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी सुंदर ओळ लिहिली. विवेकचा अर्थ एकाच की विचार वेळेवर करणे. विवेक विचार करायची वेळ चुकली नाही का तुझं आयुष्य चुकलं गेलं कामातून सगळं. माझं हृदय सद्गुरु जेणे दारिद्र्य संसार गुरु म्हणून विशेष अत्याचारू विवेकापरी. ज्ञानेश्वर जेव्हा म्हणतात की गुरु जो आहे तो कुठे? लोक हल्ली गुरु शोधायला मठांमध्ये फिरतात. त्यांना भेटतात आसाराम बापू, त्यांना भेटतात बाबा राम रहीम. हे काय गुरु आहे? संतांचं मेन कार्य याच्यावर ते प्रहार केले. चुकीच्या पद्धतीवर त्यांनी प्रहार केले. जेणे तारेला संसार करून म्हणून विशेष विवेकावरी. विवेक कुठं? माझं हृदय सत्व. विवेक कुठे? हृदयात आहे. हृदयात विवेक असेल ना तो बरोबर सांगेल ही वेळ अभ्यासाची आहे. अरे बाबा मोबाईल सोड, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड काय असेल ते नंतर बघून घेऊ. पहिला अभ्यास कर, नंतर आयुष्य परत जगायचं आहे ते तेव्हाच ते होतं. ही जी मुमुक्षु सूक्ष्म ज्ञानदृष्टी संतांची आहे ती जोपर्यंत या भारतातल्या तरुणांना येत नाही या पिढीचं कल्याण पुढे होणार नाही या मताचा मी. खूप छान. मी सरळ प्रश्नाकडे येते. आपण पोलीस खात्यात पोलीस गणवेशात 36 वर्ष काढली, बरोबर ना? या काळात तुम्हाला खूप सारे असे अनुभव आले असतील.
माझी इच्छा आहे की त्यातला एखादा सकारात्मक अनुभव तुम्ही आमच्या बरोबर शेअर करा. आणि त्याला जोडूनच मी एक उपप्रश्न तुम्हाला विचारते की तुम्ही युरोपमधील कोसोवा येथे प्रतिनियुक्तीवर गेला होता, तर त्या काळात सुद्धा युरोप सारख्या ठिकाणी तुम्ही तिकडच्या पोलीस खात्यातील माणसांबरोबर काही दिवस काढले, तर तिकडचाही काही अनुभव तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकता. पोलीस खात्यामध्ये नोकरी आज एक आयुष्यातला मोठा अनुभव होता. पोलीस गणवेशमध्ये माझ्यातला पूर्वश्रमीचा केमिस्ट्रीचा प्राध्यापक हा जिवंत राहिला आणि माझ्या नशिबाने प्राध्यापक आणि पोलीस अधिकारी त्यांचं कधी भांडण झालं नाही. प्राध्यापक हा पोलीस अधिकाऱ्याला नेहमी गाईड करत राहिला आणि पोलीस अधिकारी हा प्राध्यापकाला रिस्पेक्ट करत राहिला. आणि असं होता मला हे कळलं की मी जेव्हा लायब्ररीमध्ये जातो, पुस्तक आणतो किंवा घरी माझी स्वतःची मोठी 3,500 लायब्ररी आहे. सगळी पुस्तकं मी जेव्हा वाचतो तेव्हा पुस्तकामध्ये पात्र वाचतो. दोस्तोव्स्कीने एक लिहिलं की क्रिमिनल क्राईम अँड पनिशमेंट हे त्याचं नॉवेल आहे. त्याच्यामध्ये तो म्हणतो की एक माणूस दुसऱ्याला शिक्षा करण्याची गरज नाही, कारण शिक्षा भोगण्याचं तंत्र त्याच्या जैविकामध्ये परमेश्वराने आधीच दिलेलं आहे. त्याला आपण सायकोसोमॅटिक मनोविकार नव्हे. तर आपण एक कॅरेक्टर वाचत असतो. त्या नॉवेल लिहिलेल्या एका कॅरेक्टरवर एक टीनेज मुलगा खून करतो आणि तो आयुष्यभर कसा त्या पंचनाम्यामध्ये जगतो त्याचं मानसशास्त्रीय विश्लेषण त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. दोस्तोव्स्की हा 1886 ला रशियात पासून पुस्तक लिहितो आणि ते पुस्तक स्वित्झर्लंडमध्ये जन्मलेल्या धनराज मंदारीचं आयुष्याचं मार्गदर्शन करतो, कारण तो पोलीस अधिकारी आहे. आणि त्याचं पुस्तक वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की पुस्तकात आपण माणसं वाचत असतो. प्रत्येक पुस्तकामध्ये काही माणसांचं, स्त्रियांचं, घटनांचं वर्णन असतं, ते आपण वाचत असतो. पुस्तक वाचणं म्हणजे पुस्तकातली माणसं वाचणं. पण पोलीस खात्याचा अनुभव असा होता की मला माणसातलं पुस्तक वाचण्याची सवय होती. प्रत्येक माणसामध्ये एवढी भयान स्टोरी असते आणि ती आयत्या आपत्तीच्या वेळी त्याच्यावर जेव्हा संकट येतं त्यावेळी पोलिसांसमोर ते पुस्तक उघडलं जातं आणि पोलीस ते पुस्तक वाचलं. पुन्हा काय घडलं, 4 वेळी FIR लिहून कलम कायद्यात दिलेली आहे ते जाऊन आरोपींना अटक करणे आणि दोषारोपपत्र न्यायालयामध्ये पाठवणे हा एवढाच पोलीस व्यवहार नाहीये. तिथं माझ्यातला प्राध्यापक मला जास्त मदत करायचं. आणि मग आईच्या मृत्यूनंतर 2 महिन्यांनी जन्मदात्या बापाने माझ्या अंगाला तेल लावून दे म्हणून आपल्या 20 वर्षाच्या मुलीला बोलवलं आणि एक दिवस तिच्यावर अतिप्रसंग केला. याची वार्ता, याची हकीकत जेव्हा ती मुलगी सांगते की तक्रार म्हणून, तेव्हा तिची आसव कशी ओथंबतात, थबकतात, डाल कसे थरथरतात, कंठ कसा आवडणं गिळला जातो, अर्धवट थुकला जातो, अर्धवट फेकला जातो. हे माणसाचं पुस्तक नाही तर काय. आणि ते वाचण्याचं सौभाग्य एक पोलीस अधिकारी म्हणून मिळतं. मी माझ्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांना, पोलीस ट्रेनिंगमध्ये जाताना सगळ्यांना सांगायचो की तुम्हाला एक संधी आहे. JRD टाटा नानी पालखीवाल्यांसोबत बसून चाय पिण्याची संधी आणि तेच एखाद्या वरदराजांबरोबर झोपडपट्टीतल्या माणसाबरोबर बसण्याची संधी. हा जो रेंज आहे ना, तो रेंज मला मुख्य पोलीसने दिला. घटना अनेक होत असतात, पोलीसच्या केसेस अनेक होत असतात. जेव्हा नक्षलाईट मध्ये मी काम केलं आणि माझ्या हाताने सर्वात पहिल्यांदा 3 लोक एन्काउंटर झाले. माझ्या पोलीस सेवेमध्ये मी टोटल आतापर्यंत 7 एन्काउंटर केले. शेवटचं एन्काउंटर झालं तेव्हा माझंच मन मला म्हणालं की आता बस. नियतीने जर तुझ्या हाती पेन दिला आहे आणि पेन बरोबर जर बंदूकही दिली आहे, तर बंदुकीचा वापर आता इथून पुढे थांबला पाहिजे. कदाचित बंदुकीचा जास्त वापर ही एक विचित्र नशा होऊन जाईल. त्याच्यापेक्षा पेनची नशा चांगली. आणि मी मग पेनची नशा निवडली आणि आतापर्यंत 6 पुस्तकं लिहून काढली. असा हा प्रकार आहे. फॉरेनचं तू जे विचारलं तर तिथे गुन्हे अशा प्रकारचेच घडतात, पण तिथल्या आणि आपल्या गुन्हेगारी सायकोलॉजीमध्ये म्हणजे क्रिमिनल सायकोसिस मध्ये डिफरन्स आहे. तिथला क्रिमिनल जर गुन्हा त्याच्या हाताने घडला असेल तर त्याला माहिती आहे आपल्याला शिक्षा होणार.
तो इतका जास्त पळवाटा, एकदा पकडला गेल्यानंतर इतका जास्त पळवाटा, कोर्टाला पाठवणं, जजला पाठवणं, विटनेसेस फोडणं वगैरे प्रकार करत नाही, तो सरळ शिक्षेला सामोरा जातो. पण भारतातला पक्का गुन्हेगार आहे, माहित आहे त्याला, चुकून फसलेला नाहीये, त्याने अनेकांना फसवलेलं आहे, तरी तो त्याच्यातून मी कसा सुटेल त्याची व्यवस्था बघत असतो. मग पॉलिटिकल पक्ष बदलायचा असो की कोणाकडे लोटांगण घ्यायचं असो की कुठून ते म्हणाले तसं गुवाहाटीला जायचं असो, काही फरक पडत नाही. ते केल्याशिवाय राहत नाही. हा आपल्या मानसिकतेतला फरक आहे. आयुष्यात बलात्कार या विषयी आपण खूपदा ऐकलेला आहे, पण जेव्हा बापच मुलीवर बलात्कार करतो तेव्हा किती ती घटना हृदयद्रावक असू शकते. म्हणजे वंजारी सर सांगताना मला इथे स्टेजवर क्लिअरली दिसणार की त्यांचे डोळे डबडबलेले होते. अत्यंत संवेदनशील, आणि तुम्ही कदाचित त्यांना युनिफॉर्म मध्ये पाहिलं नसेल. आम्ही अनेकदा त्यांना पाहिलं, त्यांच्या पोलीस म्हणून त्यांना पाहिलं, उभं असलेलं अधिकारी म्हणून त्यांना पाहिलं. अत्यंत जबाबदारीने आणि अत्यंत काय म्हणतो जातं आपण त्यांना, काय म्हणावं, त्यांचा असा उपभाव वगैरे असायचा छान. आणि ते जेव्हा लोकांशी बोलायचे, म्हणजे कितीही खोटं बोलणारा माणूस असेल तरी दुसरा प्रश्न तो खडखड खरं सांगायला सुरुवात करायचा. तर असे प्रश्न त्याच्या समोर निर्माण करणारे अधिकारी आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले आहेत. तर अशा वंजारीने उल्लेख केला, त्यांची 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. कालस्य काढणं, शिलालेख, बेजुबादर, अमृतभूषण कोवळे वगैरे वगैरे दर्जेदार पुस्तकांची त्यांनी निर्मिती केलेली आहे. आज आपण त्या व्यासपीठावरून अनेक लोकांना पारितोषिकं दिली, परंतु धनराज वंजारीचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी त्यांचं कोणतंही पुस्तक ज्याला सहज कोणताही पुरस्कार मिळू शकला असता, शासनाचा मिळू शकला असता, कदाचित आणखी त्याचे पुढचे पुरस्कार मिळाले असते, पण साहित्य अकादमीचाही पुरस्कार मिळू शकला असता, पण आणि त्यांचं कोणतंही पुस्तक कधीही पारितोषिकासाठी पाठवलं नाही. आणि याचं कारण असं की जर माझं पुस्तक आणि आणखी कोणाचं पुस्तक तिथे आलं असेल तर त्या माणसाला आयुष्यातला थोडासा आनंद मिळतो. इतक्या मोठ्या अशा मनाचे धनराज वंजारी आहेत. जेव्हा मी सांगते की माझ्या पुस्तकांना 90च्या वर पुरस्कार आहेत, तेव्हा मला इथे नाही सांगता येत की सरांना 100च्या वर 200च्या वर पुरस्कार आहेत, त्यांनी पुस्तकच पुरस्कारासाठी कधी पाठवलं नाही. तर ही खूप मोठ्या मनाची अशी त्यांची गोष्ट आहे. पण त्यांच्या पुस्तकावर तरी सुद्धा खूप लोकांनी लिहिलं. प्रतिभाशाली तत्वचिंतक कुमार केतकरांनी लिहिलं. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्ष विजयाताई वाड यांनी लिहिलं. मला वाटतं तुमच्या सगळ्या पुस्तकाच्या प्रकाशनालाही त्या प्रेक्षकात उपस्थित होत्या. प्रवीण गवणे सरांनी लिहिलं. कुटुंब रंगले काव्यांपैकी सुभा बापटाने लिहिलं. आणखी खूप जणांनी लिहिलं. नारायण सुर्वेंनी लिहिलं. आपल्या पुस्तकाचे प्रकाशन कवी गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते झालं. आता इथे परत मला थांबायला आवडेल आणि सांगायला आवडेल की सरांचं, आता तुम्ही सर मराठीत बोलत आहे, पण सर इतकंच उत्तम हिंदी, इतकंच उत्तम इंग्रजी बोलतात आणि सर्वात महत्वाचं तितकंच उत्तम उर्दू सुद्धा बोलतात. आणि त्यांचा हा संग्रह आहे तो उर्दूत आहे. आणि त्याच्यामुळे जावेद अख्तर सरांच्या हस्ते कसं प्रकाशन झालं, आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. प्रचंड त्याच्या तिप्पट मोठा सभागृह कंप्लीट भरलेला होता आणि फार दिग्गज त्या कार्यक्रमाला आलेले होते. तर तुम्ही जेव्हा अख्तर सरांच्या घरी गेला तेव्हा शबाना आझमी पण घरी होत्या. ऑब्विसली त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ते त्यांच्या घरी गेले होते, त्यामुळे प्रकाशनाविषयी काहीतरी त्यांनी बोललाच असेल, पण त्यांनी पुस्तक चाललं असेल. किंवा गुलजार सरांनी पण त्यांच्या पुस्तकावर लिहिलेलं आहे, भाष्य केलेलं आहे. तर गुलजार सरांच्या घरी ते गेले किंवा राखी गुलजार पण घरी होत्या, तर त्यांच्याशी पण काही त्यांचं बोलणं झालं असेल. तर आम्हाला सगळ्यांना आवडेल की ही सगळी माणसं आमच्या रीतीच्या पलीकडची आहेत. आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, तुम्ही पोहोचलेले आहात तर आम्हाला सांगा की ही अशी खूप मोठी माणसं जी वयाने नाही तर कर्तृत्वाने मोठी आहेत.
तर ती नेमकी आपल्यासारख्या सामान्य माणसांविषयी किंवा आपल्या पुस्तकांविषयी त्यांचं काय म्हणणं असतं, कशी बोलतात? मोठी मोठी माणसं मोठीच असतात. आणि जावेद अख्तरांकडे जाण्याचं असं झालं की उर्दू तसा मी सुरुवातीपासून जरा एक रोमॅन्टिक मिजाज छेल छबीला होतो. शाळा कॉलेजमध्ये जरा कपडे घेते, लाईन बिन मारणं हे ते मला फार आवडायचं त्या काळामध्ये. किंबहुना लाईन मारायचं वेळ तेच बदलेले आहे, टाळायला. आणि मला सिनेमा बघायचा प्रचंड नाद होता. आणि सिनेमामध्ये मला ती बबिता, ती आता कोण हिरोईन ती आमची शर्मिला, बबिता फार आवडायची. आणि बबिताचं पोस्टर आमच्या सिनेमा टॉकीच्या तिथे सिंधुजना घाटला खाली बसून बघायचं तर ते लावलेलं असायचं. तर ते पोस्टर मी बघत बसायचो आणि शाळेत जायचोच नाही. माझ्या एका मित्राने माझ्या वडिलांना सांगितलं की हा शाळेत जाताना दप्तर घेऊन निघतो, त्या पोस्टर समोर असून तो बघा. एवढं ते पोस्टर मला आवडायचं. वयाचा करिश्मा असेल काय असेल, माझे वडील माझ्या माझ्या मागे मला कळून देता हातात अंडा घेऊन निघाले आणि बघितलं मला तिकडे उभं 5 मिनिटं उभं राहून दिलं. मी उभाच होतो ते पाहत, जो मला पार्श्व भागात सडकला की नाही पडला. दांडा तर तुटला आणि मी जो पळालो तो तिथे जाऊन पोहोचलो. आणि मग मी एक सिनेमा बघितला, त्याच्यामध्ये राजेंद्र कुमार आणि बबिता त्यांच्यातलं लव, त्यांच्यातली इश्कबाजी, त्यांच्यातलं ते रेहमियत एवढी सगळी बघितल्यानंतर म्हटलं चला चालत हे असं झालं पाहिजे. पण असं कसं होणार, फाटका बैठक नाही, काही जमत नाही, कसं व्हायचं. बघा कुठेतरी संचितात असलं की ते बरोबर होतं. आणि नेमकं मुंबई शहर मिळालं, सीतारामची नगरी में मौका मिल गया. आणि नागपुरी असल्यामुळे हिंदीवर तसंही प्रेम होतं. आणि नोकरी करताना जेव्हा पाकिस्तान मधून आलेली हत्यारं शोधायचं गुप्तचर यंत्रणेचं काम होतं, ते माझ्यावर सोपवल्यानंतर मी पूर्ण मुसलमान होऊन लागली. सगळीकडे कुठं भंगारवाला, कुठे ड्रायव्हर, तर मग ती पाकिस्तानच्या जेलमध्ये राहण्यापर्यंत पाळी आली. तर त्यावेळी मला उर्दूवर माझी मास्टरी करावी लागली. अल्हम्दुलिल्लाह रब्बी आलमील्लाह अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या सगळ्या आयती. आणि हे सगळं करता करता अर्थात मला ट्रेनिंग होतं या सगळ्या गोष्टीचं. आणि ते होतं मग करता नमाज पण खूप सुंदर म्हणायचे की मुसलमान एरियामध्ये असून त्यांना कधीही किती किती मुसलमान एरियात होतं, मुसलमान एरियामध्ये जाऊन त्यांच्या बाजूला भाड्याने घर ठेवून खाली जमिनीवर बसून ते नमाज पडायचे, तेव्हा कुठच्याही मुसलमानांनी त्यांना ओळखलं नाही की ते मुसलमान आहेत. आणि त्या पोलीस खात्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांना शोधायचे होते तिकडचे सगळी माणसं. तर नाही, गुप्तचर यंत्रणेची कामं असतात फार वेगवेगळ्या प्रकारचे, थोडेसे रिस्की असते, थोडस आनंदही असतो. पण त्याच्यात सगळ्यात मोठं धाडस असतं, करेज असतं. आणि करेज ते असतं ना, धैर्य ज्याला आपण म्हणतो, ते काही लोक म्हणतात अरे अपने में हिम्मत नहीं यार उतनी, तू जाएगा तो बराबर करेगा, तो इतना झुका ही नहीं सकते. तर मी म्हणायचो की करेज इज नथिंग बट मॅनेजमेंट ऑफ फियर. लोग कहते तू डरता नहीं क्या? मैं बोला मैं भी डरता हूँ, डर मुझे भी लगता है. मेरे लिए सबसे बड़ा जरिया है डरने का, वो है मौत. मौत ऐसी चीज है कि उससे हर इंसान डरता है, तो मुझे भी डरना नहीं. लेकिन कंपल्सरी मौत ही है जो आना ही है हर हाल में. और मौत को जब मैं देखता हूँ तो उसके जैसी खूबसूरत चीज ही नजर नहीं आती. वही तो तुम्हारी जिंदगी का पूरा आयाम, पूरा तुम्हारा मतलब जो है वो ढूंढ के देती है. तूने जिंदगी जियो, तेरी जिंदगी कैसी थी, सफल थी या नहीं. और एक सबसे बड़ी बात मुझे लियो टॉलस्टॉय के किताबों में मिली, जो संतों के भी किताबों में बाद में मिलती है, रामदास और कबीर के लोगों में मिलती है, कि भगवान ने सब कुछ कह दिया, सब कुछ दे दिया, लेकिन एक मेमोरी नहीं दी कि तुम कब मरने वाले हो. वो टाइम और पता, ठिकाना नहीं बताया, वो जगह नहीं बताई. अगर आदमी को मालूम पड़ जाए कि मैं इस दिन इस वक्त इस जगह पे मरने वाला हूं, तो भले ही वो तारीख 10 साल के बाद हो या 5 साल के बाद हो, जिंदगी में कोई मजा बचेगा? कुछ नहीं बचेगा. वो तुमको पता ही नहीं है. दैट इज द फाइनल ट्रूथ. सच्चाई है, होनी है, कब होनी है मालूम नहीं, लेकिन उसमें पूरी जिंदगी का मजा है. मौत कब आएगी ये पता नहीं है, तब तो जिंदगी इतनी खूबसूरत
क्या बात आहे. आपल्याला खूप सारे सन्मान प्राप्त झालेले आहेत. किंग एडवर्ड मेमोरियल स्कॉलरशिप, जेनेटिक ओरिएंटेशन ऑफ थॉट डायनेमिक्स, जो शोधनात्मक निबंध होता तुमचा न्यूयॉर्क विद्यापीठात तुम्ही सादर केला. मुंबई विद्यापीठात प्रभारी प्राध्यापक म्हणून तुमची व्याख्यानं झाली, गेस्ट लेक्चर्स. UPSC आणि MPSC स्पर्धा प्रशिक्षण संस्था संचालक म्हणून तुम्ही काम केलं. युरोपमध्ये युनोतर्फे आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी आणि इन्व्हेस्टिगेटर पदावर आपली नियुक्ती झाली. खरं तर यादी खूप मोठी आहे पण थांबते. तर मला असं वाटतं की कोणताही सन्मान कोणत्याही माणसाला फुकट मिळत नसतो, तर त्याच्या मागे त्या माणसाचे खूप सारे योगदान असतेच. तर मला असं विचारायचं तुम्हाला की तुम्ही खूप पुस्तकं वाचली, बरोबर, आम्ही वाचतो, पण आपण वाचलेल्या पुस्तकाला आपल्या जगण्याशी कसं जोडावं आणि आपण साहित्य, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी कशा तऱ्हेने आपल्या वाचलेल्या पुस्तकाचं, आपल्या ज्ञानाचं योगदान द्यावं हे थोडक्यात तुम्ही आम्हाला सांगावं. मी थोडक्यात सांगतो, वेळ खूप झालेला आहे. आपण जेव्हा वाचत असतो आणि संचय ज्ञानाचा होत असतो तेव्हा ऑटोमॅटिकली अशी वेळ होते की कनेक्टिव्हिटी डेव्हलप होते. तुम्ही एक वाचल्यानंतर तुम्हाला दिसलं की तुम्ही कृषीतला एक पॅरेग्राफ वाचलाय, पण तो कृषीचा पॅरेग्राफ बँकिंगशी कनेक्टेड आहे. बँकेचा पॅरेग्राफ हा राष्ट्रीय वित्त योजनेशी कनेक्टेड आहे. ते वाचल्यानंतर कळते की शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी कनेक्टेड आहे. तर कनेक्शन्स हे ऑटोमॅटिकली नंतर निर्माण होत असतात. उर्दू बद्दल जर तुझ्या सांगितलं, तो आधी त्याच्या विचारलं की तुम्ही साहित्याला पुरस्कारासाठी कुठे इकडे तिकडे पाठवत नाही. मला एक सिस्टीम म्हणून त्याच्यावर एवढा विश्वासही नाही म्हणून मी ते पाठवत नाही. पण तुम्ही म्हणाल की मग पुरस्कार आहे, प्रत्येक लोकांना आवडतो, प्रत्येक लोकांना आवडतो. कुठला पुरस्कार आवडला पाहिजे? माझं स्वतःच मत असं आहे, ज्यावेळी प्रवीणनी मला फोन करून ही विचारणा केली की सर असं असं संमेलन करतोय, तुम्ही संमेलनाध्यक्ष म्हणून आम्हाला हवे आहात, तो पुरस्कार मला राष्ट्रपती पदकापेक्षाही मोठा पुरस्कार. मग विचारता किंवा तुम्ही विचारतं त्याचं खरं मोल असतं. आणि ही कनेक्टिव्हिटी एकदा आल्यानंतर तू जो प्रश्न मध्यंतरी विचारला तो राहिला, तो सांगतो इंग्लंड आपण संपूया. हा, मी उर्दू मध्ये जेव्हा काव्य रचलं, म्हणजे हिंदी उर्दू हिंदीच्या उर्दूच्या कविता वेगळ्या केल्या तर लोक म्हणाले की हा एक वेगळा काव्यसंग्रह होईल, पण उर्दूच्या काव्यसंग्रहावर प्रस्तावना कोणाची मिळाली पाहिजे. तर मी जावेद अख्तरांकडे भेटे घालायला लागलो. त्यांनी नंतर दाद दिली. पण म्हणाले की तुम्ही जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याला नाव दिलं बेजुबा तर्ज. बेलफ्ज है, इसकी जुबा नहीं है और तर्ज है, कोई धुन नहीं है, सिर्फ लहर है, तरंग है. तो ये लफ्ज मैंने तो उर्दू में कहीं देखा नहीं. 2-3 डिक्शनरी छान मारी, उसमें तो कहीं दिखता नहीं. ये आपने लाया कहां से और अपने कैसे लिखा? तर मी जरा घाबरत होतो, आता एवढा मोठ्या माणसासमोर मराठीचं काय सांगू काय. मैंने बोला सर आपको शायद अच्छा नहीं लगेगा या आपको उसमें मालूम नहीं पड़ेगा. मुझे कैसा मालूम पड़ा, लेकिन एक दिन मैं सोफे में सोया था, सुबह उठा तो मुझे ये ऐसा लगा कि इसमें ऐसा लिखना बेजुबा तर्ज होनी चाहिए. नहीं नहीं, ये शब्द कहीं तो देखा होगा कहीं. मैंने बोला शब्द कहीं देखा नहीं सच बताओ, नाही तो मैं लिखूंगा नाही. त्यांची वेगळी स्टाईल होती. त्यावेळी ते लगान पिक्चरचे गाणे लिहित होते, गणना गणना गाणं बाळगलं कर. तर 5 वाजता बोलवायचे मला सकाळी. मी सकाळी जाऊन 5 वाजता त्यांच्याकडे बसायचो आणि ते गाणं ऐकवायचे मला लिहायचं. ये बताओ, ये अगर आप बोलोगे ना तो मैं तुमको लिख दूंगा. तर मी घाबरत रामदासाच्या दास दुधातली एक ओळी नाही 8व्या दशकात. नाभीस नंदी उमेश वृत्ती परा जाणीते श्रुती, घणी रूप पश्यंती हृदय बसे. कंठी नाद आला मध्यमा जाणीते त्याला, जीव उच्चारती अक्षराला वैखरी बोलीची. रामदासांनी वाणीचे 4 प्रकार वैखरी, कंठ, पश्यंती आणि परा हे वर्णन केलेले. ते म्हणतात वैखरी हा सगळ्यात निकृष्ट दर्जाचा प्रकार आहे. तुम्ही दोघांनी कोणाच्या अपमान करता, कोणाने शिवी द्या, एकदम वाईट प्रकार आहे. त्यानंतर श्रेष्ठ आहे कंठ. गाण्यातून सहसा कोणाला संगीतातून शिव्या देता येत नाही, वाईट बोलता येत नाही. त्याही पेक्षा श्रेष्ठ है पश्यंती हृदय बसे. अगर डॉक्टर का टेथिस्कोप वहां पहुंच जाए तो दिल की धड़कन सुन सकते लोग. टेथिस्कोप के अलावा जिसको सुनाई देती है वो खामोशी, वो दिल की जुबान होती है. त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे परा, जे नाभिस्थानी
नाभीच्या देठापासून मोठं बोंबललं म्हणते, कौवा आवाज केला म्हणते. सगळ्यात श्रेष्ठ आहे परा. परा काय भाषा. रामदास स्वामी म्हणतात या भाषेने फक्त परमेश्वराची किंवा जन्मदाच्या आईची संवाद होऊ शकतो. पूर्व 12,000 किलोमीटरवर सर्दी पडसाणी फणफणलंय, त्या आईला इथं समजते. आईला काही झालं तर ते मुलाला समजतं. आणि परमेश्वराशी ह्या दोन शिवाय अजून एका गोष्टी संवादाच्या परिणाम होऊ शकतो. वो अपनी महबूबा से जिसके आप मोहब्बत करते हो, लेकिन मोहब्बत सच्ची होनी चाहिए. वो जूत्याबंदी का मामला होगा तो वो काम नहीं करेगी. सही मोहब्बत में ये लफ्ज चलती है, लेकिन इसकी कोई जुबा नहीं है, इसलिए ये परा बेजुबा है. और इसका कोई सुर नहीं है, कोई धुन नहीं है, इसकी कोई ध्वनि आती नहीं है. ये सिर्फ लहर है, इसलिए तर्ज है. इसलिए मैंने मेरी उर्दू नज़्मों का नाम लिखा है बेजुबान तर्ज. कोई मना अरे यार ये तो कमाल निकला, मैंने तो कभी ऐसा देखा ही नहीं. तुम्ही जरा बताओ सगळे करायला लागले. मी परत सांगितलं, मला वाटलं आता हे काही खरं नाही, यांना ते पटतं नाही पटत. अजूनही ही गोष्ट वर्णन करताना माझ्या अंगावर गाठा येतो. ते उठले, आतमध्ये गेले. प्रतिभा, यू विल नॉट बिलीव्ह, त्या माणसाने दासबोध घरातून काढून आणला. मोठी माणसं ही मोठीच असतात. मैंने पढ़ा है, मेरे पास गाने सही है, मेरे पास दुकान भी बात है, मेरे पास गीता भी है, मैंने पढ़ा, समझ लिया, मेरे दोस्तों से मैंने समझ लिया. लेकिन तूने जो समझाया वैसे समझ में ही नहीं आया. मैंने बोला साहब ये कनेक्शन है, पागल के मतलब किताब खरीदना पढ़ते रहना, एक कनेक्शन ऑफ दिमाग में आ जाता है, इसके लिए ये कनेक्शन आ गया. अरे यार बोलते अब मैं लिखूंगा, त्यांनी ती प्रस्तावना लिहिलेली आहे पुस्तकामध्ये. तो वाचलेली आहे, प्रतिभाने वाचलेली आहे. तुमच्या माहितीसाठी एकच वाक्य सांगतो. त्यांनी सांगितलं की तांडव करणारी शंकराची मूर्ति तांडव करती हुई शिव की मूरत का अंग कांप रहा है, लेकिन फिर भी उसके होठों की बरकरार है. उसी तरह सीमेंट के जंगल में पुलिस जैसी नौकरी करने के बावजूद धनराज मंजारी अगर नस्म लिखता है, शायरी लिखता है, तो उसकी जिंदगी में भी शायरी की मुस्कुराहट बरकरार है. हे होते आणि हजारो माणसं तिथे टाळ्या वाजवत होते. आपण शेवटच्या प्रश्नाकडे घेऊया सर. धनराज वंजारी यांना काही प्रश्नांमध्ये असं सांगता येणार नाहीये, तरी मी छोटे छोटे 6 प्रश्न काढले होते. तर त्या 5व्या प्रश्नाकडे आणि शेवटच्या प्रश्नाकडे येऊया की नकाशावर नगण्य असलेल्या सिंधुजना घाट या विदर्भातील अमरावती सारख्या छोट्याशा खेडेगावातून हा माणूस संयुक्त राष्ट्रसंघ UN पर्यंतचा पल्ला आपल्या स्वकर्तृत्वावर आणि तेही यशस्वीपणे गाठतो. विद्यार्थी दशेत KEM ही शिष्यवृत्ती त्यांनी पटकवलेली आहे. ते उच्च विद्याभूषित आहे आणि NEET आणि NET या वृत्तीप्रमाणे जगणारे आहे. असामान्य आहे, बहुआयामी आहे. आमचा त्यांना सलाम. आणि आपण म्हणतो की स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. तसा त्यांचा सन्मान या छोट्याशा खेडेगावात झाला, शहरात झाला, मुंबई सारख्या ठिकाणी झाला, दिल्ली सारख्या ठिकाणी झाला, युरोप सारख्या ठिकाणी झाला. जगात सगळीकडे त्यांची पुस्तकं लायब्ररी तुम्हाला वाचायला मिळतात. म्हणजे अमृतचंद कोळेचे मला वाटतं 15 एडिशन्स काहीतरी झालेले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने ते पुस्तक विकल्या गेलं. आज शेगाव या संतभूमीत आपण आहोत आणि या भूमीची जी बोलीभाषा आहे ती वैदर्भी आहे. आपण सुद्धा आपल्या शिक्षण, शालेय शिक्षण, कॉलेजचे शिक्षण हे विदर्भातच झालेलं आहे. तर वैदर्भी या भाषेचा आम्हा सगळ्या या शब्दवेल समूहासाठी काहीतरी बोलावं. आणि आमचा गेल्या वर्षीचा विशेषांक हा बोलीभाषा विशेषांक होता आणि त्यामुळे आम्ही बोलींना खूप महत्व देतो. तर सर काहीतरी आपल्याला शुभेच्छा संदेश देतील वैदर्भी भाषेत. आणि आमच्याकडे 99% कवी आहेत की नाही? हात वर करा. हा, आमच्याकडे सगळे कवी आहेत. तर आम्ही तुम्हाला कविता म्हटल्याशिवाय उतरू देणार नाही, कळलं ना? तर आम्हाला कसं चालेल. हा, त्याच्या 4 ओळी ऐकवाया. माझी आवडती कविता आहे त्यांची. तर
त्या कवितेची सांगता होईल. मी त्याच्यानंतर एक शब्दही बोलणार नाही. सरांची कविता ऐकल्यावर म्हणा तुम्ही, कोणी बोलावं असं नाही. आणि काही लोकांच्या मनात प्रश्न आहे, मला सांगायला आवडेल की हे आमचे 5 वर्षातले पहिले संमेलनाध्यक्ष आहेत, जे 2 दिवस पूर्ण वेळ या सभागृहात असणार आहेत. तुम्हाला जेवढे प्रश्न असतील ते आज इथे उद्या किंवा लाईव्ह नाम तुम्ही सरांना कधीही फोन करून विचारू शकता. प्रवीण कडून फोन नंबर घ्या, माझ्याकडून फोन नंबर घ्या. पण आज आपल्याला याची सांगता करावी लागेल या कार्यक्रमाची, आणि तुम्ही तुमचे प्रश्न त्यांना डायरेक्टली विचारा. तर पहिली गोष्ट, वैदर्भी व भाषेमध्ये सगळ्यांचं तुम्ही काय ते कौतुक करा, इन्क्लुडिंग मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाही, आमची तरुण सगळी पिढी आहे समोर म्हणून. आचल तुझे ही आमच्याकडे यंगेस्ट असलेली मुलगी आहे. अतिशय गोड सगळे पुरस्कार तिने वर आणून दिले आपल्याला. हा, नंतर आमच्याकडे शीतल आणि रंजना त्या शिक्षिका आहेत. तर हे सगळे म्हणजे पायल आमची ती कायम प्रवीण बरोबर असते. आणि सगळेच जण खरं कोणाकोणाची नावं घेऊन सगळेच आमची माणसं आहेत. तर काहीतरी तुम्ही त्यांना वैदर्भी भाषेमध्ये हे करा, संदेश द्या सगळ्यांना प्रेमाचा तुमचा जाता जाता. आणि आता तुले काय सांगू बाई, किती सांगू, कर्माची काय नाही बाबा. कुठ्यांना चांगले दिवस काढले बाई. सब इन्स्पेक्टर झाला म्हणते, तिथे सब इन्स्पेक्टर बोलता नाही यायचं, सो इन्स्पेक्टर झाला म्हणते. एका बाईनं निघता निघता विचारलं तिला, पाव म्हणे तो पोरगो सो इन्स्पेक्टर झालं म्हणते म्हणे, काय राहते म्हणे सो इन्स्पेक्टर म्हणे. तर मायानं चांगलं गेलं, काय माहित आहे का म्हणे तुले पहडी समजते का म्हणजे बैठक. सब इन्स्पेक्टर म्हणजे 100 इन्स्पेक्टरची ताकद माझ्या एवढ्या पोरामध्ये आहे म्हणून. आज मी बाप्पाने तर माझ्या डोळ्यानं इतकी भन्नाट तरुणाई पाहिली ना. पोरं पोरी, ती मुलगी तिचं गोड हास्य, जिने पारितोषिक आणून दिले. मला फार आश्चर्य म्हटलं की एम.कॉम आहे, नोकरी करते आणि स्वतः कवयित्री आहे. दिवाळी अंकामध्ये तिची कविता छापून आली. मी वाचले ना बाबा तो कविता, आपल्याला आवडली बाई तुझी कविता. आपण जर परीक्षेत राहिलो तरी एखाद्या स्पर्धेमध्ये तर तुला पारितोषिक देऊन टाकतो. तुम्हा सर्व मायातर्फे, माया पत्नीतर्फे मनापासून शुभेच्छा. तुम्ही असे थोडे उत्तरोत्तर प्रगती करत चालले. खऱ्या अर्थानं आज प्रवीण सारखा युवक अशा प्रकारचं साहित्याचं काम करतोय ते बघून मी बाकीचे सगळे कार्यक्रम आणि सगळं रद्द करून आज तुमच्या जवळ बसलोय. नाहीतर प्रतिभाला कल्पना आहे, आजच्या तारखेला हायकोर्टात माझं एक केस झालं, मी केस वकिली करतो तिथे, आणि फार महत्वाची केस होती ती तारीख पुढे ढकलून तुमच्यासाठी आलो. एवढंच सांगायला तुम्हाला की तुम्ही थांबू नका. भाषा हा तुम्हाला कधीही बंद होतो नाही. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत सहज व्यक्त होता येतं, ते व्यक्त आणि असंच पुढे जात असायचं. माझ्या मराठी कवितेची 2 ओळी गाऊन ऐकवतो. थोडे रोमॅन्टिक आहे, पहिलेच सांगितलं होतं. गाला तर तुझ्या तुला तारा चंद्रमुखावर सुखावला, हरवे गेला गुलाल कुशायचा, तुझ्या नात्यानं स्थिरावला. मोठ्या यानं संध्याकाळी घरी रात्री घरी आलो. बायकोला म्हटलं तू दुपारी आज थोडासा वेळ होता, पोलीस स्टेशनमध्ये बसलो, इतका छान विचार आला. हा विचार केला ऐकवला. म्हणजे काय लिहिलंय, त्याला तुझ्या तुला तारला चंद्रमुखावर सुखावला, कोण हे सटवी नवीन आता, असा प्रकार तो लिहिला. 2 ओळी गाऊन म्हणतो. कविता स्वतःची पाठ असून गाता पण यावी असं मला वाटतं, कारण गेय काव्य आणि प्रेमाचा, खऱ्या प्रेमाचा उद्गार श्रीकृष्ण हा माझा लेख आहे, तुमच्या ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे लेखांमध्ये. त्याच्यातलं एक मर्म आहे, गीत गोविंद जी निर्मिती कृष्ण आणि राधेपासून लोकाईले कृष्णा रुक्मिणी म्हणाले टाइमच नाही. जो जो येतो तो राधा कृष्णच म्हणतो, ते राधाचं नाव पहिले घेतो. पाहून घेतो, मला तर समजत नाही बाई, प्रेमाच्या जगामध्ये इतकी ताकद राहते का होतं लग्नाच्या बायकोची कुणी नाव बाई सांगतात. अशा पद्धतीचं हे सगळं प्रेमाचं सॉंग आहे. पण ते निर्भरच नसतं, कारण ते
आत्म्याची खुराक आहे आणि विश्वाचं एक शाश्वत तत्व आहे, त्याच्यामुळे त्याला नाकारून चालणार नाही. 2 ओळी आणि माझी मुलाखत संपन्नता. तुझे येणे कसं, तुझे येणे कसं मनी आरशात वाऱ्याच्या चिंब होणे तुझे येणे सखल.